पंतप्रधान आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर एकता नगर इथे विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन। उद्या राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात होणार सहभागी। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या साजऱ्या होणाऱ्या एकता दिवसापासून आता दरवर्षी 31 ऑक्टोबरला प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर भव्य पथसंचलन। भारताच्या सागरी व्यापाराच्या ऐतिहासिक वारशातून प्रेरणा घेऊन विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सागरी सामर्थ्याचं महत्त्व केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं अधोरेखित। चाबहार बंदरात भारतावर लावलेले निर्बंध अमेरिकेने 6 महिन्यांसाठी शिथिल केले असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत रासू गवई यांच्या स्मारकाचं अमरावतीत लोकार्पण। सर्वसामान्य लोकांना कर्ज पुरवठा करून समृद्ध करणाऱ्या नागरी सहकारी बँकांनी आर्थिक क्षमतेत महत्त्वाचं योगदान दिलं। मुख्यमंत्री सरकारच्या प्रतिनिधींनी आश्वस्त केल्यानंतर शेतकरी आंदोलक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा। मात्र चर्चा होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट। चीनवरील आयात शुल्क 10% कमी करण्याचं ट्रम्प यांचं आश्वासन। उभय देशांदरम्यान व्यापार कराराचे संकेत। ICC महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय। आणि मोन्था चक्रीवादळाचा फटका बसून राज्यात अनेक भागात पाऊस, काढणीला आलेली पिकं धोक्यात, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा